त्यानंतर आता घेऊयात महाराष्ट्रासह देश विदेशातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। पुणे घाटमाथा परिसरामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी। तर पुणे घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। तर मुंबईसह कोकण, नाशिक, कोल्हापूर आणि सातारा घाट परिसरात देखील मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। 28 जुलैच्या अतिमुसळधार पावसामुळे नागपुरात निर्माण झालेल्या पूरस्थितीची हायकोर्टाकडून गंभीर पाणी साचण्यावर तत्कालिक आणि दीर्घकालीन आता उपाययोजनांचा अहवाल 14 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे निर्देश। शिरपूर तालुक्यासह सातपुडा पर्वत रांगेमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस। तर मुसळधार पावसानं शिरपूरच्या अरुणावती नदीला पूर। जोरदार गावातनं या ठिकाणी गावातून जाणारा अरुणावती नदीचा लहान पूल पाण्याखाली आहे। हतनूर धरणाच्या 9 केंद्रांमध्ये 153.4 मिलीमीटर पावसाची नोंद। पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे। हतनूर धरणाचे त्यामुळे 12 दरवाजे उघडले। धरणातनं 25,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू। मुंबईमध्ये 87% पावसाची नोंद। पालघरमध्ये संपूर्ण हंगामापेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद। ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसानं 2000 मिलीमीटरचा टप्पा पार केल्याची माहिती। रायगड आणि ठाणे जिल्ह्यात सुद्धा 70%हून अधिक पाऊस पडल्याची माहिती। साताऱ्याच्या माण आणि खटाव तालुक्यामध्ये दमदार पावसाची प्रतीक्षा। तर मायणी तलावामध्ये टेंभू योजनेचं पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी। धुळ्यामध्ये 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची जोरदार हजेरी। तर या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळणार असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। मात्र अजूनही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची प्रतीक्षाच। अमरावतीमध्ये पावसाची रिपरिप सुरू। मागील काही दिवसांपासून पावसाचा खंड होता। पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा। धरणं अजूनही मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मंदावला। तर प्रमुख नद्यांनी अद्यापही इशारा पातळी गाठली नाहीये। दरम्यान यंदा प्रशासनाला पाण्याचं नियोजन करावं लागणार आहे। नंदुरबारच्या गौतम नगरामध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण। तर पालिका प्रशासनाविरोधात नागरिकांचा संताप। तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्यानं नागरिकांनी नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्यांना विचारला जाब। लातूरच्या औसा तालुक्यातल्या हळदुर्ग आणि बऱ्हाणपूर या गावामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होत असल्यानं या ठिकाणी पाणी टंचाई आहे। लाखो रुपये खर्चून योजना राबवून सुद्धा पाणी मिळत नसल्यानं नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू। लातूर जिल्ह्यातल्या प्रकल्पांमध्ये आता अत्यल्प पाणीसाठा। तर तिरू आणि मसलगा या प्रकल्पामध्ये 0% पाणीसाठा आहे। त्यामुळे संभाव्य पाणी टंचाईवरून नागरिकांकडून चिंता व्यक्त। नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये पावसाची दडी। तर येत्या 8 ते 10 दिवसांपासून गेल्या पाऊस गायब आहे। मका, सोयाबीनसह खरीप पिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसण्याची शक्यता। मोठ्या पावसासाठी शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे। वर्ध्यात पावसाच्या खंडाचा मिरची पिकावरही परिणाम। पिकांची वाढ खुंटली असून विविध रोगांचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा। नंदुरबारमध्ये मुसळधार पावसाचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता। नंदुरबार आणि सुंदरडे या शिवारातील शेती पाण्याखाली। तर कापूस, मिरची, पपई ही पिकं धोक्यात। नांदेडच्या हुडी गावालगतच्या नाल्यावर पूल नसल्यामुळे पावसाळ्यात ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून इथून प्रवास। यापूर्वी तरुण आणि जनावरं वाहून गेल्याच्याही घटना। त्यामुळे तातडीनं पूल बांधण्यासाठी निधी मंजूर करण्याची ग्रामस्थांची मागणी। अकोल्यामध्ये सोयाबीन पिकांवर माकडांचा हल्ला। तर पानं खाऊन उभी पिकं उद्ध्वस्त करत या ठिकाणी असल्यानं शेतकरी चिंतेत। माकडांच्या उपद्रवानं शेतकऱ्यांसमोर आता नवं संकट। हिरवाई आणि धुक्याच्या चादरीनं सातपुड्याचं सौंदर्य आणखीनच खुललं। सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये सध्या रिमझिम पाऊस सुरू। पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा नसल्यामुळे सुविधा देण्याची स्थानिकांची मागणी। सर्पदंशांच्या घटनेनंतर आता गडचिरोलीतील आश्रमशाळा ओस पडली आहे। सर्पदंशाच्या भीतीनं अनेक विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याचा प्रकार। आश्रमशाळेतील 233 विद्यार्थ्यांपैकी फक्त 7 विद्यार्थी शाळेत उरलेत। या भीतीमुळे पालकांनी आपापल्या पाल्यांचं नाव शाळेतनं काढून टाकलंय। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीची आदिवासी विकास मंत्र्यांकडून भेट। अशोक उईके यांनी नागपुरातील रुग्णालयामध्ये तिची भेट घेतली। दीपिका मडावीच्या तब्येतीची अशोक उईकेंकडून विचारपूस। गडचिरोलीमध्ये सर्पदंश झाल्यानं 3 विद्यार्थिनींचा मृत्यू झाला होता। आदिवासी विद्यार्थी संघाकडून मंत्री अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी। आदिवासी विद्यार्थी संघाचे प्रमुख नंदू नरोटे यांची मागणी। तर गडचिरोलीतील सर्पदंश प्रकरणी आदिवासी विद्यार्थी संघ आक्रमक। 25 ऑगस्टला गडचिरोलीमधील सर्व आदिवासी आश्रमशाळा बंद ठेवत आंदोलन करणार। गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई या आश्रमशाळेतील आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईकेंकडून शाळेची पाहणी। शाळेतील 7 विद्यार्थ्यांकडून उईके यांनी माहिती घेतली आहे। गडचिरोलीमधील जपतलाई या शाळेतील
फॉरेन्सिक टीमकडून सुद्धा तपासणी, तर सीसीटीव्हीची हार्ड डिस्क आणि पाण्याचे नमुने ताब्यात घेतलेत. जिल्हा प्रशासन आणि वरिष्ठ अधिकारी आश्रमशाळेत सध्या दाखल. गडचिरोलीच्या व्याहाळ बुर्जमध्ये पती पत्नीला सर्पदंश, विषारी साप चावल्यानं पती पत्नी गंभीर असल्याची माहिती. गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये दोघांवरही गडचिरोलीमध्ये 3 दिवसात ही दुसरी सर्पदंशाची घटना. विद्यार्थ्यांसाठी बेड नसलेल्या सर्व आश्रमशाळांना आता नोटीस बजावणार. गडचिरोली सर्पदंश प्रकरणानंतर आदिवासी विकास विभागाचा हा निर्णय. सर्पदंश झाल्यानंतर काय करावे या संदर्भात अधीक्षक मुख्याध्यापकांना प्रशिक्षणही देणार. मुंबईच्या वरळीमधील वसतिगृहाची मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी. वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी तक्रार केल्यानंतर शिरसाट यांनी वसतिगृहाचा आढावा घेतलाय. खर्च करूनही चांगलं जेवण मिळत नसेल तर कसं चालणार, शिरसाटांची यावर प्रतिक्रिया. महाराष्ट्रात भरती परीक्षा पद्धती सुधारणांसाठी आता राज्यात उच्चस्तरीय समिती गठीत करण्याचा फडणवीसांचा निर्णय. पेपरफूट परीक्षा गैरप्रकार या संदर्भात केंद्राचा कायदा राज्यात लागू होणार, तर 25,000 सुरक्षित क्लासरूम्स उभारणार. विशेष आयोजित बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. नागपूर सिव्हिल लाईन्स या ठिकाणी मुख्यमंत्री सचिवालयात युवक काँग्रेसने पोस्टर्स चिकटवलेत, तर हे भाजपचं कार्यालय अशा आशयाचे हे पोस्टर्स. एसआयआर प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्यात यावी, युवक काँग्रेसचं निवेदन. कोल्हापुरातील मूलभूत सुविधांच्या दुरावस्थेवरून ठाकरेंचे शिवसेनेचे उपनेते संजय पवार आक्रमक. मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आमदार राजेश क्षीरसागर हे अपयशी, संजय पवारांचा आरोप. तर जनतेची माफी मागून नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा, संजय पवारांची मागणी. दरम्यान जळगाव उपवनरक्षक कार्यालयासमोर पाचोरा इथल्या वन्यजीव रक्षण रेस्क्यू सेंटर एनजीओचं आमरण उपोषण. मानक वन्यजीव रक्षक पदाच्या नियुक्तीची बेकायदेशीरपणे नियुक्ती असल्याचा आरोप, तर जुन्या वन्यजीव रक्षकांना संधी देण्याची ही मागणी. नाशिक जिल्ह्यातील महिलेवर अत्याचार आणि तिचा खून करण्यात आलाय. दरम्यान जळगावात कुंभार समाज बांधवांतर्फे याचा निषेध. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी. रायगडच्या कोंदिवडे रस्त्याची दुरावस्था समोर. दरम्यान ही दुरावस्था समोर आणणाऱ्या 3 शाळकरी मुलींशी ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भेट. गोकुळ दूध संघात अवसायनातील दूध संस्थांना आता मतदानाचा अधिकार, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचा हा निकाल. साताऱ्यामध्ये वयाची 100 पार केलेल्या 4 सख्ख्या भावांकडून मनोज जरांगेंची भेट. जरांगेंना दीर्घायुष्य लाभावे यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणार असल्याची प्रतिक्रिया. नाशिकच्या खड्ड्यांसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा झाडाझडती घेणार. 14 ऑगस्टला मुख्यमंत्री कुंभमेळा कामांचा आढावा घेणार. नाशिक शहरातील 5,000हून अधिक खड्डे बुजवले गेलेत. खड्डे बुजवण्यासाठी कोल्ड मटेरियल, उच्च दर्जाच्या खडीचा वापर केला असल्याचं स्पष्टीकरण. शिरपूर कोहमारा महामार्गावर जीवघेणे खड्डे, तर 2 कार उलटल्या. मुंबई कोलकाता महामार्गाची दुरावस्था, तातडीनं दुरुस्ती करण्याची ही मागणी. चाकण एमआयडीसी मधील रस्त्याची दुरावस्था, रस्ते दुरुस्त केले जात नाहीत. आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. कंपनीच्या उत्पादनावर याचा परिणाम होत असल्याची चाकणमधील उद्योजकांची मागणी. पुण्याच्या मावळमधील धनगरवाड्यामध्ये आजारी वृद्धाला झोळीतनं डोंगर उतरवण्याची वेळ, तर रस्ता नसल्यामुळे वृद्धाला झोळीतनं नेण्याची वेळ. वारंवार निवेदनं देऊन सुद्धा ठोस उपाययोजना नाही. रामराज कॉटनकडून पंचा नावाच्या हातमाग ब्रँड सादर, तर ओडिशा राज्यातील मयूरभंजमधील पारंपरिक संथली विणकाम असलेली ही आधुनिक धोती बाजारात आणली जाणार. आदिवासी महिला विणकरांना मिळकत वाढवण्याची एक चांगली संधी उपलब्ध करून दिली जाणार.